समजलं का तुले काय म्हणतस माले अरे समजलं का भाऊ तुले समजलं का भाऊ तुले अजूनही म्हणतस माले समजलं का भाऊ तुले. तर नमस्कार भावना, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजला आपला का स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे रॉयल सम्राट बँड म्हणजे आपलं मुकेश भाऊची आणि राकेश भाऊची गाडी. तर त्या गाडीची आज ओपनिंग आहे आणि आम्ही आज संपूर्ण म्हणजे खानदेशी कलाकार सगळे आज तिथं जाणार आहे आम्ही येवल्यामध्ये. आणि मी आज ब्लॉग आपला बबलू भाऊचं हॉटेल मल्हार हॉटेल इथून सुरुवात केली आणि इथूनच मी जास्त सुरुवात करतो. आणि जेवण राहिलं तर बबलू भाऊकडं माझं जेवण राहतं, 2 टाईमचं जेवण त्यांच्याकडेच राहतं आणि जेवणाची क्वालिटी एवढी भारी तिथं रमा भाऊ सुद्धा जेवण करून गेलेत आणि 21 तारखेला परत त्यांच्या हॉटेलवरती रमा भाऊ जेवणासाठी येतीलच. तर जेवण वगैरे एकदम भारी आणि दादू पण आहे त्यांच्यासोबत. तर खूप सुंदर असं जेवण राहतं आणि नक्की तुम्ही पिंपळगावला आले तर तुम्हाला पिंपळगावची चौफुलीच्या मागे तुम्हाला मल्हार हॉटेल भेटेल, तिथं नक्की भेट द्या. तर चला तर आपण आता येवल्यामध्ये जाऊन भेटू. इकडचा नॅचरल लुक बघून घ्या. तर आपण चाललोय आज येवला म्हणजे कुटुंबगाव देवीचे येते म्हणजे आपल्या मुकेश भाऊच्या राकेश भाऊच्या रॉयल सम्राट बँडच्या ग्रँड ओपनिंगसाठी. तर आज खूप सारे रील्स येणार आहेत आणि त्याच्यात आपला पण नंबर आहे, पुढे लास्टचा नंबर लागेल. तर चला तर डायरेक्ट न करता आपण आता येवल्यात जाऊन भेटू. तर माझा ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तर आपण चाललोय ओपनिंगसाठी आणि आपल्यासोबत रवी भाऊ आहेत आणि आपली संपूर्ण टीम पण आहेत. शिवम दादा आहे करा दिसत नाही ना पण तुम्ही. तर आम्ही चाललोय आता मुकेश भाऊच्या गाडीच्या ओपनिंगसाठी रॉयल सम्राट. तर आपल्याला इन्व्हिटेशन होतं आणि दीपक दादा आणि सचिन दादा सगळे येणार आहे आणि साहेब आणि पाटे त्याचे मालक तिथं बसलेले आहेत. आणि तसं आपण आता उतरून तिथं भेटणं करूच. तर ब्लॉग बघत राहा. तर आपण एका हॉटेलवरती पोहोचलोय, आसरा हॉटेल, आणि आपली संपूर्ण टीम तुम्हाला आता बघायला भेटेल. तर आपली संपूर्ण टीम हाय करा मुकेश भाऊ हाय. आपली संपूर्ण टीम दाखवतो तुम्हाला आता. दीपक दादा इकडे बघा सगळे हाय. दीपक दादा हाय. रवी भाऊ. तर आपली संपूर्ण टीम आलेली आहे आणि आपण आता ओपनिंगला झालो. शिवम भाऊ आमचे नवीन बँडचे अध्यक्ष. तर कोणाला काही मॅनेजमेंटचं काम असेल तर शिवम भाऊला नक्की भेट द्या आणि ज्याचं लग्न झालं नसेल त्यांनी पण नक्की भेट द्या. करमणूकसाठी एकदम चांगले. तर चला तर आपण आता डायरेक्ट ओपनिंगच्या ठिकाणी जाऊन भेटू. मी करतोय आपले BBS लवर दादा पण आपल्यासोबत आहे आणि दीपक दादा ते येत आहेत. आपण आता हॉटेलमधून निघतोय. तर ब्लॉग बघायला विसरू नका. आता आमची एंट्री होणार आहे इथून आणि दीपक दादा ते आमच्यासोबतच. तर आपले संपूर्ण दादा ते आहे तिथं बाउन्सर टीम. तर एकदा हाय करून द्या आपल्या ब्लॉग. आपली संपूर्ण टीम आहे इथं आणि दीपक दादाने आम्ही आता निघूच. तर चला आपण पोहोचलेलो आता दर्शनासाठी चाललोय. दीपक दादा आणि आम्ही रवी भाऊने आम्ही सगळे आहेत इकडं सगळे सोबत चाललोय आणि बाउन्सर दर्शनाला चाललोय. दादा आपलं दर्शन करण्यात आहे. तर आम्ही आता संपूर्ण दर्शनासाठी आलेले. मुकेश भाऊ आपल्या दर्शनाला घेऊन आले. आपले येवल्याचे आमदार माननीय श्री नरेंद्र भाऊ दराडे यांचे आगमन झालेले आहे. त्यांनी मंचावर यावे. शसन भाऊ सदाशिव मोहिनी बँक अंबळनेर यांचा सत्कार अंगणगावचे सरपंच भांदास भाऊ गायकवाड यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
भाऊ सोनवणे यांचा सत्कार राकेश भाऊ यांच्यातर्फे करण्यात येत आहे. वंदन करतो. आजच्या भव्य उद्घाटन समारंभ राकेश निकम त्याचप्रमाणे या मंचावर असलेले धुळा असेल, जळगाव असेल, अंमळनेर असेल, जळुका असेल, असे सर्व मंचावर बसलेले आपल्या आपल्या क्षेत्राचा वैभव असलेले, त्याचप्रमाणे या गाडीचं वैभव बनवणारे जळुकेचे कारागीर त्यांचं मी अभिनंदन करत आणि आमचे प्रतीक समोर असलेले सर्व यंगस्टर बंधूंनो, खरं तर निकमने एवढे माणसं जमा केले, खरोखर मी म्हणे तर काहीतरी ताकद आहे. आणि आजचा हा कार्यक्रम भानुदास आमचे अंगणगावचे सरपंच कुणाल दराडे यांच्या हस्ते ठेवला होता, परंतु मला संधी मिळाली. परंतु तुमचे यौवन काम करणारे जे युवक आहेत, खऱ्या अर्थानं तो या उद्घाटनाला पाहिजे होता, परंतु आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्याच्या मीटिंगला तो गेलेला आहे. आणि आज हे रॉयल सम्राट, आजकाल कला उपलब्ध होणं एवढं सोपं नाहीये आणि एवढी गाडी उभं करणं ते पण इतकं सोपं नाहीये. आणि प्रत्येक जणाने नोकरीनंतर नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नसल्यामुळे धंदा शोधला तर तो असा धंदा शोधला तर तुम्ही सर्व त्याच्या पाठीशी राहिलं तर त्याच्या एकही लग्नाची गाडी कधी घरी राहणार नाही. या गाडीला तुम्ही सतत चालवा एवढं मी आपल्याला विनंती करतो. Chicks, hold. Chicks. Honey. Ready? आमच्या नावाचा बोलबारा जिल्हा तालुका
गावागावात झाला आमच्या नावाचा बोलवाला जिल्हा तालुका गावागावात झाला जान येऊन ठिकाणा केला जान येऊन ठिकाणा केला ब्रँड म्हणतात येवल्यावाला जान येऊन ठिकाणा केला ब्रँड म्हणतात वायावाला आगमन झालेलं आहे तसेच रॉयल सम्राट बँड तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे तसेच पैलवान सचिन भाऊ पाटील यांचा सत्कार बांधाज भोई करतील. अभिषेक भाऊ पवार यांचा सत्कार बांधाज भाऊ हे करतील. यांचा सत्कार आमच्या
ताई जयश्रीताई गांगुर्डे या करतील. हॅलो 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 काजल ताई हॅलो 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 काजल ताई सर्वांची विनंती आहे की आपण गाडीवर येऊन बाईट द्यायचंय आपला. कृपया सर्वांची विनंती आहे की आपण गाडीवर यावे. समजलं का तुले काजू म्हणतात मला. समजलं का तुले काजू म्हणतात मला. आपल्या सर्वांचे लाडके मुकेश दादा निकम यांनी येवला तालुक्यातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉपचा असा डीजे तयार केलेला आहे आणि त्या डीजेच्या शुभारंभासाठी येवल्याचे पैलवान सचिन भाऊ पाटील यांच्यातर्फे करण्यात येत आहे. दादाला आहे करा दादा आपले संपर्क संतोष भाऊ ते बी एकदम भारी व्हिडिओ करतात आणि युट्यूबचं चॅनल मधुकर साबळे त्यांनाही सबस्क्राईब यांनी करा. स्टेजवर येण्याची विनंती आहे. यांचे देखील रॉयल सम्राट यांतर्फे हार्दिक स्वागत. सोना
तुम्ही इथं आला त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला एक भेट म्हणून एक मोकळा सादर करतो. तो आमचे जे मालक आहेत प्रोप्रायटर राकेश निकम यांनी लिहिलेला आहे काजूताईंसाठी. नाव ट्रेनिंग मगाच ना तिना कमी टाइम फेमस होईनी. नाव ट्रेनिंग मगाच ना तिना कमी टाइम फेमस होईनी. समज नका भाऊ तुले समज नका भाऊ तुले काजूताई म्हणतस माले. समज नका भाऊ समजलं का भाऊ तुले समजलं का भाऊ तुले काजूताई म्हणतस माले. समजलं का भाऊ तुले काजूताई आणि अशीच मला सुट्टी देत नाही. आणि हा मोकळा आमच्या मालकाचा लिहिलेला आहे खास तुमच्यासाठी 2 रात्र झाले. त्यांच्यासाठी आपल्याला डायलॉग एक सादर करायचा आहे. आपल्याला रॉयल बँड सम्राट आणि मोहिनीवाल्यासाठी आवाज नाही द्यायचा. मी आधी तुम्ही ऐकला असेल. रॉयल सम्राट बँड मोहिनी बँड आम्ही जे आलेलो आहे यांच्यासाठी आवाज नाही द्यायचा. महाराष्ट्र शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी सर्वांनी हात वरती करून आपल्याला घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की. आधीच बोललो माझ्यासाठी नाही महाराजांसाठी. कोणासाठी? छत्रपती शिवाजी महाराज की. सद्गुरु साईनाथ बाबा की. जवळची पकडली घोरपड मोरय मी एक चढ. छत्रपती शिवाजी महाराज की. सद्गुरु साईनाथ महाराज की.
तसं तुम्हाला बोललो होतं का आपण ब्लॉग शूटसाठी चालले मुकेश भाऊच्या गाडीचा आणि दीपक दादा आम्ही सगळे सोबत होतो आणि आपल्यासोबत आता नवीन ट्रेंड आणलेला म्हणजे काजू म्हणतात स्माले तर ताई सुद्धा आपल्यासोबत आहे आणि आपली संपूर्ण टीम तर इथं सनी दादा सुद्धा आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत ताई एक दोन शब्द बोलतो लाजायचं नाही बोलायचं माईकवर तुम्ही घाबरून बोलले पण आता आपलं ब्लॉगसाठी बोला बस मी एवढंच बोलू शकते समजलं का तुला काय असं म्हणतात मला आणि आपल्या ब्लॉगसाठी माझ्या चॅनलसाठी एक दोन शब्द दीपक पवार ब्लॉग दीपक पवार ब्लॉग लाईक करा शेअर करा बस धन्यवाद आणि डायलॉग समजलं का तुला काजू म्हणतात माले आणि काजू ताईंचे हसबेंड म्हणजे आपले दादा इथे या इथं हो या आपलं नाव सांगा राहुल पवार आणि बऱ्याच जणांना म्हणजे माहित नाही का काजू ताईंचं लग्न झालेलं आहे तर काजू ताईंचं आणि आमचे भाऊ आणि आमचे ताई आहेत इथं तर त्यांचं लग्न झालं नाव काय आपलं राहुल पवार तर मी पण पवारच आहे दीपक पवार आणि आम्ही भाऊ बहीणच झालो सगळे म्हणजे आमच्या वहिनी झाल्या त्या तर आपले संपूर्ण नाव सांगा दादा आपलं अश्विन तुमचं प्रेम दादा भाग्यश्री पाटील आणि आपण बोला सनी भाऊ आणि सनी भाऊचं युट्यूबचं चॅनल डिलीट झाले त्यांचे पण सॉंग येत होते खुशी वहिनींचे आणि त्यांचे येत होते तर एक दोन शब्द आपल्या ब्लॉग साठी हा माझं पण आता युट्यूबचं चॅनल येत आहे सांगा ना तू सांगितलं काजू म्हणतोस मला सांगा वहिनी म्हणजे आता मी घरी जाऊन ओपन करणार आहे चॅनल बस माझ्या चॅनल जशी आयडीला सपोर्ट दिले तसं माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा नक्की आम्ही पण करू आणि तुम्ही पण आमच्या याला सपोर्ट करा सनी भाऊ एक दोन शब्द तर आपल्या दीपक दादाचं चॅनल आहे चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा
खूप सपोर्ट करा दादाला. आणि दादाचं चॅनल लवकरच ते डिलीट झालेलं आहे, तर लवकर ते परत चॅनल येईल आणि त्यालाही तुम्ही सपोर्ट करा. आणि ते पण माझे ब्लॉग बघायचेच. आणि उद्याला आपण गडावरचा स्पेशल ब्लॉग करू. उद्याला स्पेशल ब्लॉग राहील आपला. दादा आपलं नाव सांगा. विजय कोळी. विजय कोळी. तर मॅनेजमेंट का? तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. डायलॉग सगळ्यांनी एकदा. सगळ्यांनी एकदा बोलला नाही तुम्ही सोबत म्हणा सगळ्यांनी. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.